आपण आज अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मान धरणावरील जलशुद्धी केंद्रावर आहोत. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की हे ते जलशुद्धी केंद्र आहे. या ठिकाणी मान धरणातून येणारं पाणी शुद्ध केलं जातं आणि शुद्ध केलेलं पाणी हे अकोलेकरांना पिण्यासाठी या ठिकाणी पाठवण्यात येते. अकोला शहरातलं जुने शहर असो या नवीन शहर या दोन्ही ठिकाणी या ठिकाणी पाणी पाठवण्यात येते. आपण या जलशुद्धी केंद्रावर आहोत. या ठिकाणी ही प्रोसिजर कशी आहे आणि कशी प्रक्रिया केली जाते हे आपण या ठिकाणी जाणून घ्या. आपल्यासोबत या ठिकाणी या जलशुद्धी केंद्राचे अभियंता आपल्यासोबत आहेत. दादा मला सांगाल की ही प्रोसिजर कशी आहे, पाणी कुठून येते आणि नेमकं पाणी कसं शुद्ध करतं आणि कसं पुढे पाठवतात? सुरुवातीला आपल्याला काटेपूर्णा धरणातून पाणी घेतलं जातं. पाणी हे पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे धरणाची सध्या रॉ वॉटर हे फार टरबीट आलेलं आहे. त्याच्यात पाण्यामध्ये गाडाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आपण त्याला सुरुवातीला एरिएशन फाउंटेनलाच आपण PSC दिलं जातं. PSC मुळे पाण्यातले जे डस्ट पार्टिकल आहेत जे काही आहेत ते पार्टिकल पूर्ण रिमूव्ह झाले पाहिजेत. त्यासाठी आपण सुरुवातीला PSC दिलं जातं. PSC दिल्यानंतर आपण त्याला फिल्ट्रेशन करतो. फिल्ट्रेशन झाल्यानंतर क्लोरिनेशन होते. क्लोरिनेशन ही पहिला स्टेज आहे. पाण्यामध्ये जे डस्ट पार्टिकल नाही राहत त्यानंतर जे पाण्यात बॅक्टेरिया आहे ते मारण्यासाठी आपण आपल्या इथं क्लोरीन दिलं जातं. त्यासाठी आपल्याकडे ब्लिचिंग व क्लोरीनचा डोस दिला जातो. ही जी प्रोसिजर आहे ही किती दिवसाची प्रोसिजर आहे आणि किती दिवसाचे पाणी शुद्ध करून तुम्ही या ठिकाणी पुढे अकोलेकरांना दिलं जातं? पाणी तर 24/7 प्लांट चालूच राहतो आणि हे तातडीने तेव्हा शुद्ध करून द्यावं लागते. त्याच्यामध्ये 24/7 कंटिन्यू प्लांट चालू असतो आपला. येणारं पाणी तुम्ही पाहू शकता आणि समोरचं पाणी पण पाहू शकता. पूर्वी जे पाणी फिल्टर त्यापेक्षा आता पातळी सध्या कमी झाली आहे का? म्हणजे जे जो पुरवठा आहे तो कमी आहे का सध्या? काय कारण काय की लेवल जी कमी झालेली आहे सध्या धरणाची? नाही, धरणाची लेवल कमी झाली पण आम्हाला येणारं पाणी अजून व्यवस्थित आहे. त्यामुळे प्लांटवरील 3 पंप चालू असतात 65 MLD चे. सध्या तरी आमचे 3ही पंप कंटिन्यू चालू आहे 24/7 आणि 25 MLD चा एक पंप आहे तो पण आपला 24/7 कंटिन्यू सुरू आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे फक्त पाण्यात येणारा गाळ हा वाढलेला आहे थोडा. हे होतं याच जलशुद्धी केंद्र. आपण ज्या ठिकाणी माझ्या मागे जे पाहू शकता की हे जलशुद्धी केंद्र आहे. पण या ठिकाणी जे पाणी पुरवठा जो केला जातो तो पाणी पुरवठा आता कमी झालेला नाही आहे, पण यामध्ये गाळ वाढलेला आहे. कारण काय तर आता धरणाची लेवल कमी झाल्यामुळे गाळ या ठिकाणी वाढत आहे. त्यामुळे ती थोडी प्रोसिजर या ठिकाणी वाढलेली आहे. पण तरीही एवढं करून अकोलेकरांना या ठिकाणी शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करून महानगरपालिकेच्या या जलशुद्धी केंद्राकडून करण्यात येत आहे. गणेश सोनवणे, मराठी, महान, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.